नमस्कार, मी शुभम नेहा संजय फुलारी, आपल्याच राजर्षी शाहू महाविद्यालयाचा विद्यार्थी आणि संस्थापक छत्रपती किसान सहाय्यक युनिट प्रायव्हेट लिमिटेड। मुळात मी इथे आज आपल्या समोर येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे CKSU म्हणजेच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करणारी भारतातील पहिली हायब्रिड ॲग्रीटेक इकोसिस्टमचा संस्थापक म्हणून आणि ज्यांनी मला मार्गदर्शन केलं यांच्या आग्रहास्तव मी CKSU नेमकं काय आहे हे सर्व प्राध्यापकांना आणि येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आणि राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या समस्त विद्यार्थ्यांसमोर हा प्रकल्प नेमकं काय आहे याविषयी माहिती देण्यासाठी उभा आहे। मित्रांनो, मुळात CKSU म्हणजे नेमकं काय तर छत्रपती किसान सहाय्यक युनिट ही भारतातील पहिली हायब्रिड ॲग्रीटेक इकोसिस्टम आपण शेतकऱ्यांसाठी निर्माण केली आहे। याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या माती परीक्षणापासून ते मालाच्या विक्रीपर्यंतचं सर्व मार्गदर्शन, अधिकार आणि सल्ला शेतकऱ्यांना मिळवून देणारी भारतातील ही पहिली ॲग्रीटेक इकोसिस्टम आहे। मुळात शेतकऱ्यांच्या अडचणी जर आपल्या समोर मांडायचा मी प्रयत्न केला तर अनेक शेतकऱ्यांच्या अडचणी आपल्या समोर उभ्या राहतात। आज योजना आहेत परंतु लाभ नाही, आज प्रशिक्षण केंद्र आहेत परंतु उत्साह नाही, आज आधुनिकतेसाठी खर्च आहे परंतु शेतकऱ्यांच्या हाताला आधुनिकता नाही, आज कृषी विद्यापीठ आहेत पण म्हणावा तेवढा कृषी क्षेत्रात परिणाम नाही, आज बाजार भाव आहे पण तो शेतकऱ्यांना करण्याचा अधिकार नाही, आज शासनीय आहे आणि शेतकरी पण त्यांच्यात पारदर्शकता नाही। हीच पारदर्शकता निर्माण करण्यासाठी पुन्हा शिवकालीन सशक्त, समृद्ध आणि सुदृढ शेतकरी बनवण्यासाठी ही कंपनी शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे। मुळात या कंपनीचा, या CKSUचा मेन उद्दिष्ट हाच आहे की पुन्हा शिवकालीन सशक्त, समृद्ध आणि सुदृढ शेतकरी बनवण्यासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत। मुळात CKSU हा केवळ प्रकल्प नाही, हा आहे स्वराज्य संकल्प। आपला सगळ्यात महत्त्वाचा कोर ऑब्जेक्टिव्ह हा आहे की आपल्याला याच्या माध्यमातून गोष्टी कशा द्यायच्या आहेत। CKSU हा मुळात 6 आधारस्तंभावरती आधारलेला मुळात प्रकल्प आहे। म्हणजेच काय तर शेतकरी वैज्ञानिक संगम असो, त्यासोबत सरकारी योजना आणि अनुदान असो, त्यासोबत सर्व्हिस सेंटर असो, मार्केट इंटेलिजन्स, सप्लाय चेन पॉलिसी असो, एक्सपर्ट सपोर्ट असो आणि फायनान्शियल लिटरसी आणि डिजिटल इकोसिस्टम, हे 6 प्लॅटफॉर्म CKSU शेतकऱ्यांना हायब्रिड मॅनर मध्ये देणार आहे। मुळात हायब्रिड मॅनर म्हणजे काय हा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल तर हायब्रिड म्हणजे CKSU ही कंपनी 2 विद्यार्थ्यांसाठी, मुळात एक विद्यार्थी CKSU साठी ऑनलाईन असेल तर दुसरा ऑफलाईन असेल, या पद्धतीचं कार्यक्षमता CKSU ने विकसित केली आहे। म्हणजेच काय, ऑफलाईन प्लस ऑनलाईन या पद्धतीची हायब्रिड इकोसिस्टम शेतकऱ्यांसाठी निर्माण करणारी ही भारतातील एकमेव अशी कंपनी आहे। मुळात शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी अडचण येते की शेतकरी लावण्यासाठी प्रत्येक गोष्ट लावतो पण तो विकायचं कुठं हा शेतकऱ्यांपाशी मोठा प्रश्न असतो। पण CKSU हे शेतकऱ्यांना नुसतं विकण्यासाठी साधन नाही तर त्यांच्या प्रोडक्टला मार्केट व्हॅल्यू मिळवून देण्यासाठी, ब्रँडिंग करण्यासाठी काम करणार आहे। म्हणजेच काय तर CKSU शेतकऱ्यांना लावायचं काय, तिथे त्यासाठी प्रशिक्षण, त्यासाठी लागणारी योजना, त्यासाठी मिळणारे अनुदान, त्यासोबत शेतकऱ्यांना लागणारं मार्गदर्शन, प्रशिक्षण, या सगळ्या गोष्टींसोबत शेतकऱ्यांच्या मार्केटमध्ये प्रोडक्टला नेऊन त्याची ब्रँडिंग करून त्याला विक्रीसाठी, शेतकऱ्यांना मालक बनवण्यासाठी CKSU काम करणार आहे। मुळात एक कल्पना अशी आहे की आतापर्यंत जे शेतकऱ्यांची अडचण जर आपण पाहिली तर आता एक व्यापारी 1000 शेतकरी ही कल्पना, ही संकल्पना सध्या विकसित आहे। परंतु CKSUच्या माध्यमातून एक शेतकरी 1000 व्यापारी ही संकल्पना आपल्याला विकसित करायची, त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळेल, शेतकरी हा स्वतः व्यापारी करण्याचं उद्दिष्ट CKSUचं हे मानस आहे। मुळात हे अंडर रूफ वन सेंट्रलाइज प्लॅटफॉर्म आपल्याला रन करायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं CKSU कार्य कसं करेल हे सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो की मुळात प्रकल्प तर खूप मोठा आहे, याची व्याप्ती एवढी आहे की केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेबांचा याला पाठिंबा आहे। IIT बॉम्बेने याच्या सॉफ्टवेअर साठीची जबाबदारी घेऊन याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि या प्रकल्पाच्या वार्षिक उलाढालीसाठी जवळपास 85 कोटी रुपयाचा निधी केंद्र शासनामार्फत ॲग्रीटेक इंडियाच्या पॉलिसी, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ॲग्रिकल्चर पॉलिसी अंतर्गत डिजिटल इंडिया पॉलिसीचा हा प्रकल्प भाग असून सध्या जी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची महाविस्तार ॲप लॉन्च झाले त्यामध्ये 85% डाटाचा प्रोटोटाइप या प्रोजेक्टच्या पहिल्या आणि दुसऱ्या आधारस्तंभावरती आहे, ज्यामध्ये पहिला सरकारी योजना आणि अनुदान आणि दुसरं म्हणजे शेतकरी वैज्ञानिक संगम हा प्रकल्पाचा मुख्य भाग IIT बॉम्बेने महाराष्ट्र गव्हर्नमेंटला महाविस्तार पॉलिसी अंतर्गत दिलेला आहे, ज्याच्या अंतर्गत हा प्रकल्प काम करतोय। मुळात या प्रकल्पाचा प्रूफ ऑफ कन्सेप्ट आपल्याला लातूर जिल्ह्यातून, लातूर तालुक्यातील एका गावातनं सुरू करायचं आहे, जिथे आपण जवळपास 150 शेतकऱ्यांची नियुक्ती करणार आहोत। त्या शेतकऱ्यांना आपण एक दत्तक घेतल्यासारखं काम करणार आहोत। त्यासाठी आपल्या शाहू महाविद्यालयाचे वेगवेगळ्या शाखेतील विद्यार्थी
ही कंपनी अशी आहे की याच्यामध्ये BA असो, BCom असो, BSc असो, BTech असो, प्रत्येक क्षेत्रातील मुलांना याच्यामध्ये नोकरीच्या संधी, इंटर्नशिप पॉलिसीज मिळणार आहेत, ज्यामुळे विद्यार्थी प्रथम द्वितीय वर्षालाच त्याला कंपनीमध्ये, प्रायव्हेट कंपनीमध्ये काम केल्याचा अनुभव प्रमाणपत्र आपल्या कंपनीच्या मार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी विद्यार्थ्यांना आपण गावागावापर्यंत उतरवणार आहोत। मुळात CKSU हे काम कसं करता सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असतो। मी ज्या IIT बॉम्बे किंवा इतर केंद्र संबंधित गोष्टी सांगितल्या, त्या गोष्टी सांगण्यापेक्षा वास्तवात शेतकऱ्यांसाठी त्या कशा उपयोगी पडतात यासाठी आपल्याला काम करायचं। मुळात शुभम फुलारी या विद्यार्थ्याबद्दल म्हणजेच माझ्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातनं कला क्षेत्रात येऊन या प्रकल्पासाठी मी काम करतोय। विशेषतः या प्रकल्पामध्ये लॅब टू लँड कन्सेप्ट असेल, वेस्ट टू वेस्ट मॅनेजमेंट असेल, या सगळ्या गोष्टींचा आराखडा तयार करून या प्रकल्पाला शेतकऱ्यांच्या विकासासाठी आपल्याला कसं आणता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। मुळात सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे आदरणीय प्राचार्य डॉक्टर महादेव गव्हाणे सरांच्या मार्गदर्शनामुळे हा प्रकल्प सगळ्यात महत्वाचं याचं इन्स्टंट कॉपीराईट हे फक्त 3 महिन्यात झालंय आणि 99 वर्षासाठी हा प्रकल्प आपल्या अधिकृत मालकीचा आहे। हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य या प्रकल्पाचं आहे। त्याचसोबत ही भारतातील हायब्रिड इकोसिस्टम असल्यामुळे केंद्र सरकारच्या प्रत्येक पॉलिसीचा हा भाग होऊ शकतं, ज्याच्यामध्ये डिजिटल इंडिया पॉलिसी असो किंवा महाएग्री पॉलिसी जी महाराष्ट्र शासन सध्या रन करत आहे। मुळात याचा प्रूफ ऑफ कन्सेप्ट आपल्याला थोडक्यात तयार करायचा आहे। या प्रकल्पाचा सगळ्यात महत्वाची ब्रीफिंग ही भारताचे केंद्रीय सचिव कृषी डॉक्टर देवेश चतुर्वेदी आणि ICAR चे डायरेक्टर जनरल मंगीलाल जाट सरांसमोर 27 जुलैला पार पडली। त्या संबंधित दिल्ली मंत्रालयामार्फत या प्रकल्पाला भारतात लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भातल्या हालचाली केंद्र शासन सुद्धा आपल्यासाठी करत आहे। त्यामुळे ICAR ची जेवढे संस्था आहेत, त्यासोबत कृषी विज्ञान केंद्र, यासोबत कृषी विभागाच्या जेवढ्याही योजना आहेत, केंद्र आणि राज्य यांच्या या प्रकल्पासाठी आपल्याला पूर्णपणे पाठिंबा आहे। त्यासोबत केंद्राचे ऍडिशनल कमिशनर डॉक्टर प्रशांत आरमोरीकर सर यांनी केंद्रामार्फत या प्रकल्पाला अनुदानासंदर्भातलं आश्वासन सुद्धा आपल्याला दिलेलं आहे। मुळात या प्रकल्पात काम करत असताना आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी हे कृषी क्षेत्रात काय नवीन बदल करू शकतात यासाठी आदरणीय गव्हाणे सरांच्या माध्यमातून फक्त BSc किंवा विद्यार्थी जे लाईफ सायन्सेस मध्ये डिग्री करतात हे फक्त डिग्री घेऊन कॉलेजच्या बाहेर न जाता ते विद्यार्थी कसे रिसर्च एक्सपर्ट बनू शकतील, BA चे विद्यार्थी कसे सोशल इंजिनियर्स बनू शकतील आणि टेक्निकलचे विद्यार्थी कसे टेक्नो शाळा बनू शकतील, या पद्धतीचं नियोजन करून या प्रकल्पाला मातीत उतरून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास, ज्यामुळे शेतकऱ्यांना मानसिकदृष्ट्या समजून घेतलं जाईल, आधुनिकदृष्ट्या साक्षर केलं जाईल आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या भक्कम केलं जाईल, या पद्धतीचं सर्व नियोजन या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण करणार आहोत। माझं सर्व प्राध्यापक वर्गाला, सर्व विद्यार्थ्यांना हे निवेदन आहे, आश्वासन आहे, सगळ्यांना या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांचा विकास कसा करता येईल यासाठी आपण सर्वांनी जर काम केलं तर निश्चितपणे शेतकऱ्यांचा विकास राजश्री शाहू महाविद्यालयाने जसा शैक्षणिक क्षेत्रात लातून पॅटर्न निर्माण केला, अगदी त्याच पद्धतीचा शेतीचा नवीन बदलता आधुनिक पॅटर्न आपण या CKSU प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करू शकतो, असं सर्वांकडनं मी अपेक्षा व्यक्त करतो। मुळात CKSU ला समजून घेण्यासाठी एक छोटीशी गोष्ट आपल्या समोर सांगतो की अंडर वन रूफ हायब्रिड प्लॅटफॉर्म, ऍक्सेसिबिलिटी आणि सगळ्यात महत्वाचं वाईड स्प्रेड रीच आणि फाउंडेशनल इंटिग्रेटेड सिस्टम म्हणजेच काय तर आज आपण कृषी क्षेत्रात सगळ्यात मोठा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा आपल्या महाराष्ट्रात आहे। जवळपास जानेवारी ते मे या 4 ते 5 महिन्यामध्ये 783 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। जिथे महाराष्ट्र अर्थव्यवस्थेच्या बाबतीत हा गतिमान होतोय, तर कृषी क्षेत्राच्या बाबतीत सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा आकडा देणारं सुद्धा राज्य महाराष्ट्र बनतो, ही खूप दुःखाची बात। यासाठी CKSU ने एक असं इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म तयार केले ज्यामुळे शेतकऱ्यांना दारोदार भटकण्याची गरज नाही, प्रत्येक गोष्ट शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक मिळवून देण्यासाठी CKSU काम करणार आहे। म्हणजेच काय फाउंडेशनल इंटिग्रेशन सिस्टम म्हणजेच काय शेतकऱ्यांच्या योजना असो, शेतकऱ्यांचं प्रशिक्षण असो, मार्केटमध्ये जाऊन भाव विकण्याच्या गोष्टी असो किंवा त्यांनी केलेल्या प्रोडक्टचं, जर शेतकऱ्यांनी सोयाबीन केलं असेल सोयाबीनची प्रोसेसिंग असो, शेतकऱ्यांनी फळ लावले असेल फळाची प्रोसेसिंग असो, इतकंच नाही शेतकऱ्यांच्या मार्केटमध्ये त्याला ब्रँड आणि डायरेक्टली ग्राहक मिळवून देण्याचं काम CKSU करणार आहे। मुळात CKSU काय करणार आहे तर CKSU ही फक्त ऍग्रीटेक कंपनी नाही, तर CKSU ही ऍग्रीटेक प्लस फूड प्रोसेसिंग कंपनी आहे, जिथे शेतकरी हा त्यांच्या मालाचा मालक असेल। म्हणजेच काय तर CKSU क्लस्टर अंतर्गत आपण 5 FPC रजिस्टर करणार आहोत। 5 FPC म्हणजे काय, फार्मर प्रोड्युसिंग कंपनी, ज्याचे मालक स्वतः सहकार क्षेत्रातील शेतकरी असतील। भारतातील ही पहिली अशी कल्पना आहे जिथे शेतकरी हा एका कंपनीचा मालक असेल। त्या कंपनीचा मालक इतर कोणी राजकीय व्यक्ती किंवा इतर कोणी सहकार क्षेत्रातला व्यक्ती नसून शेतकरी स्वतः असेल, जिथे शेतकरी स्वतःच्या भावाला बनवेल,
स्वतःचा भाव ठरवेल आणि सगळ्यात महत्वाचं शेतकरी स्वतः काढलेल्या पिकाला प्रोसेस करेल आणि मार्केटमध्ये नेऊन विकेल। ही भारतातील निर्माण करणारी कॉपीराइटेड कंपनी आपल्या महाविद्यालय निर्माण केली, मी अभिमानास्पद आपल्या सर्वांना सांगू इच्छितो। महत्वाचं कोलॅबरेशन असो, एलिजिबिलिटी असो, प्रोव्हिजन असो, इन्साइट असो, गायडन्स असो, एम्पॉवरमेंट असो, म्हणजेच काय तर सगळ्यात महत्वाचं इथे संगम आहे। इथे संगम आहे वैज्ञानिकाचा आणि शेतकऱ्याचा, इथे संगम आहे योजनांचा आणि शेतकऱ्यांचा। इथे शेतकऱ्यांच्या पात्रतेनुसार शेतकऱ्यांना योजना आणि अनुदान मिळणार आहे, त्यासोबत सगळ्या गोष्टीचं फिल्ट्रेशन होणार आहे, त्यामुळे योग्य घटकातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यापर्यंत सर्व गोष्टी पारदर्शकपणे पोहोचतील, कारण 85% आकडा हा अल्पभूधारक शेतकऱ्यांचा आहे। इन्साइट म्हणजे प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण होईल, शेतकऱ्यांना सर्व गोष्टीसाठी मार्गदर्शन मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं शेतकरी आणि महिला सशक्तीकरण या कार्यक्रमाच्या माध्यमातून, या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांसाठी निर्माण करणार आहोत। सगळ्यात महत्वाचं जसं मी सांगितलं, CKSU हा 6 आधारस्तंभावरती आधारित प्रकल्प आहे। त्यामधील पहिला आहे फार्मसायटिस्ट संगम, याच्यामध्ये ICR असो, KVK असो, याची आंतरराष्ट्रीय दर्जाचे राष्ट्रीय दर्जाचे KVK चे सायंटिस्ट CKSU च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावरती उतरणार आहेत। आणि बायोटेक असो, लाईफ सायन्सेस मधल्या मायक्रोबायोचे असो, बॉटनी असो, झूलॉजी, फिशरी सायन्सचे विद्यार्थी असो, यांना थेट त्या वैज्ञानिकांसोबत काम करून शेतकऱ्यांच्या बांधावरती काम करण्याचं मार्गदर्शन CKSU च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे। मुळात सगळ्यात महत्वाचं गव्हर्नमेंट सिस्टम्स आणि सबसिडीज ऍक्सेस हा सगळ्यात महत्वाचा आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठा प्रकल्प असा गाभा आहे। याच्यामध्ये आर्ट्स विद्यार्थी जे विशेषतः प्रशासकीय अधिकारी होण्याचा प्रयत्न करतात, प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी तयारी करतात, त्या विद्यार्थ्यांसाठी सोशल इंजिनियर्स म्हणून इथे नोकरीच्या इंटर्नशिपच्या संधी आहेत। इथे रिसर्च एक्सपर्ट म्हणून बीटेक लाईफ सायन्सेसच्या सगळ्या मुलांना, इथे बायोटेकच्या असो, लाईफ सायन्सेसच्या मायक्रो असो किंवा बॉटनी असो किंवा झू फिशरी, या सगळ्या विद्यार्थ्यांना इथे नोकरीच्या आणि इंटर्नशिपच्या संधी आहेत। त्यासोबत सर्व्हिस सेंटर आणि शेतकरी दुकानमध्ये BA असो, BCom असो, या सगळ्या विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टी, त्याच्यात खतं असो, बियाणं असो, आधुनिक टूल असो, म्हणजेच कस्टम हायरिंग सेंटर अंतर्गत सगळ्या लागणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञान असो, यासाठी लागणारे एक्सपोर्ट लॉजिस्टिक सपोर्ट असो, सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन, कोल्ड स्टोरेजेस असो, वेअर हाऊसेस असो, या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना या सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून आपले CKSU वॉरियर गावागावात शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करते। मार्केट इन्फॉर्मेशन आणि सप्लाय चेन पॉलिसी याच्या अंतर्गत जे मी तुम्हाला सांगितलं की आपण 5 FPC शेतकऱ्यांसाठी तयार करतोय, याच्यामध्ये शेतकऱ्यांना मार्केट भाव माहित असेल, शेतकऱ्यांना कुठे नेऊन विकायचं याची माहिती असेल, कुठे योग्य भाव चालू या संदर्भातली माहिती असेल, यासोबत शेतकऱ्यांनी आपल्यापाशी आपल्या प्रोसेसिंग युनिटला कसा माल टाकू शकतील, ते कुठले प्रोडक्ट्स लावायचे, त्याच्यासोबत शेतकऱ्यांनी त्याला कसं प्रोसेस करायचं, म्हणजेच काय तर फळापासून फळाची सिरप असतील, नारळापासून नारळाचं पाणी असेल, त्याच सोबत शेतकरी जो लावतोय शेवग्याच्या वेस्ट पासून ओरिंगा पावडर असेल, अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्याला CKSU च्या क्लस्टरच्या माध्यमातून करायचंय। ओनियन पीलच्या गोष्टींपासून असतो, फ्रूट पीलच्या गोष्टीपासून असो, बायोडिझेल कन्व्हर्जन असो, इथेनॉल फॉर्मेशन असो, अशा वेगवेगळ्या गोष्टी वेस्ट पासून शेतकऱ्यांच्या प्रोडक्टला कसं व्हॅल्युएबल बनवता येईल, या पद्धतीच्या सर्व सप्लाय चेन पॉलिसी मार्केट इंटेलिजन्स मध्ये आपण गोष्टी करणार आहोत। यासोबत एक्सपर्ट सपोर्ट 24/7 इथे CKSU चे विद्यार्थी कृषी महाविद्यालयांसोबत इंटिग्रेट करून कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी, सायंटिस्ट आणि KVK चे वैज्ञानिक आणि ICR चे वैज्ञानिक शेतकऱ्यांना थेट एक्सपर्ट सपोर्ट देतील AI चॅटबॉट सहित। डिजिटल सर्व्हिस आणि फायनान्शियल सर्व्हिस मधला सगळ्यात मोठा फॅक्टर म्हणजे शेतकऱ्यांचा कोलॅबरेशन हे डिजिटल सर्व्हिस मध्ये आपण शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करून देतोय, ज्याच्या माध्यमातून विदर्भातला शेतकरी हा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसोबत कनेक्ट होऊ शकेल, मराठवाड्यातला शेतकरी पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसोबत कनेक्ट होऊ शकेल। मुळात शेतकऱ्यांची वास्तव परिस्थिती आपल्यासमोर मांडतो की आपल्या पुढे शेतकरी हा प्रगतशील शेतकरी म्हणून फक्त काही काळासाठी दिसतो, परंतु प्रगतशील शेतकरी आपल्याला बघायला मिळत नाही। एक काळापर्यंत त्याचा सत्कार होतो, पण परंतु शेतकरी तो आपल्याला दिसत नाही। हे CKSU ने ओळखलं, म्हणून शेतकऱ्यांनी जो प्रगतशील झालाय तो कसा प्रगतशील झालाय संबंधित सर्व व्हिडिओ लेक्चर्स शेतकरी स्वतः आपले डिजिटल सर्व्हिसच्या माध्यमातून टाकू शकतील। शेतकऱ्यांना कम्युनिटी प्लॅटफॉर्म मध्ये आपण शेतकरी स्वतःच्या अडचणी इथे डिजिटल सर्व्हिस माध्यमातून मांडू शकतील, जे थेट केंद्र सरकार, राज्य सरकारच्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचतील। याच सोबत सगळ्यात महत्त्वाचं डिजिटल सर्व्हिस मध्ये शेतकऱ्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टींची माहिती, एक्सपोर्ट असो, इम्पोर्ट असो, ऍग्री बिझनेस असो, हे कसं स्टार्ट करायचं यासाठी लागणारं मार्गदर्शन असो, त्याचसोबत सर्व गोष्टी शेतकऱ्यांना डिजिटल सर्व्हिस मध्ये असतील। 24/7 शेतकऱ्यांना न्यूजेस चॅनल असतील, त्यासोबत रेल्वे तिकीट्स असतील, इतर कुठे प्रवास करायचे असतील, पंढरपूरच्या वाऱ्या, सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन या सर्व्हिसचं संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना डिजिटल सर्व्हिस मध्ये त्यांच्या मातृभाषेत मराठीत आपण उपलब्ध करून देतोय। यासोबत फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये बँकिंग सेक्टर सगळ्यात कमी व्याजदर देणारी शेतकऱ्यांसाठी कुठली बँक आहे? आताची जर शेतकऱ्यांची परिस्थिती पाहिली तर कर्जमाफी व्हावी यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आंदोलन केले, पण शेतकऱ्यांना मुळात कर्ज घेण्याचीच गरज पडणार नाही, तर या 5 गोष्टी शेतकऱ्यांनी तंतोतंत फॉलो केल्या।
मुळात शेतकऱ्यांना कधी गरज पडली तर त्या संबंधित कमी व्याज दरात उपलब्ध असणाऱ्या बँका, शेतकरी किती कमी दरात कुठलं व्याज घेऊ शकतो ज्याने तो परतावा चांगल्या पद्धतीने करू शकतो, कारण शेतकऱ्याचं सर्व जीवन हे व्याज देण्यात जातं, तो त्याची मुद्दल कधीच फेडू शकत नाही, या पद्धतीची अडचण याच्या माध्यमातून सुटणार आहे. फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये शेतकरी कसे लोन घेऊ शकतो, आपल्या विद्यार्थ्याला जर त्याच्या मुलाला त्याला कुठे परदेशात शिकायला पाठवायचं असेल त्यासाठी कुठले स्कीम्स आहेत, त्यासाठी कुठल्या गोष्टी त्याला मिळू शकतात, या संदर्भातल्या सर्व गोष्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहोत. म्हणजेच काय तर शेतकऱ्याला लागणारं माती परीक्षण, तिथे पीक कुठलं लावायचं या संबंधित मार्गदर्शन, त्यासाठी लागणारं प्रशिक्षण, फळबाग असो काही असो, शेतकऱ्याला 5 क्लस्टर्स आपण देणार आहोत. आपण शेतकऱ्याचे फक्त 2 एकरामध्ये 5 पेक्षा जास्त व्हरायटीचे पिकं लावून शेतकऱ्याला किमान प्रति एकर 1 लाखापेक्षा जास्त, म्हणजेच जवळपास 1 ते 2 लाख आपलं टार्गेट आहे. प्रति एकर शेतकऱ्यांनी किमान 2 लाख रुपये कमवावे अशी अपेक्षा ठेवून शेतकऱ्याला प्रति एकर 2 लाख, असे वार्षिक शेतकऱ्यांना 4 लाख रुपये प्रति 2 एकर मध्ये आपण कसं मिळवून देऊ शकतो यासाठी आपण काम करणार आहोत. फार्मर सायंटिस्ट संगम असेल, याच्या माध्यमातून प्रशिक्षण मिळेल, आपल्या विद्यार्थ्यांना यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळेल, विद्यार्थी रिसर्च एक्सपर्ट म्हणून काम करते. गव्हर्नमेंट स्कीम्स आणि सबसिडीज मध्ये सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांना नेमकं कुठल्या स्कीम्स पाहिजे आहेत. 50 पेक्षा जास्त योजना चालतात, केंद्राच्या आहेत राज्याच्या आहेत, 46 पेक्षा जास्त ऑन डॉक्युमेंट योजना आहेत, पण राबतात किती, त्या अंमलबजावणीत किती येतात हा मोठा प्रश्न आहे. यामुळे सीएससी वरती होणारं जे करप्शन आहे ते कम्प्लिटली रिड्यूस होणार आहे. 38,000 कोटीचा घोटाळा दरवर्षी राज्य शासनामार्फत केंद्र शासनामार्फत मिळून होतो, तो आपल्या माध्यमातून पूर्ण शून्यावरती येणार आहे. ही वस्तुस्थिती राजश्री शाहू महाविद्यालय आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करणार आहे. पारदर्शक प्रणाली ही वास्तवात आणण्याचं काम आपण या गव्हर्नमेंट स्कीम्स आणि सबसिडीच्या माध्यमातून करणार आहोत, जेणेकरून शेतकरी स्वतःचे ऍग्री बिझनेस उभा करू शकतील. पशुपालन असेल, त्यासोबत खत पालन असेल, खत फॉर्मेशन असेल, या सगळ्या गोष्टी शेतकरी आपल्या शेतात आपल्या बांधावरती करू शकते. मुळात शेतकऱ्यांच्या बांधावरती सुद्धा काय लावायचं या पद्धतीचं नियोजन सीकेसू शेतकऱ्यांना देणार आहे. म्हणजे तुमच्या बांधाचं सुद्धा नियोजन, याचं सुद्धा निरीक्षण आम्ही आता आमच्या सीकेसूच्या माध्यमातून आपल्यासाठी केलेलं आहे. सर्व्हिस सेंटर आणि शेतकरी दुकानमध्ये आपण शेतकऱ्याला लागणारे खतं असो, बियाणे असो, त्यासोबत हे एकाच ठिकाणचं नाही तर इफ्को असो, प्रायव्हेट कंपनी असो, गव्हर्नमेंट असो किंवा स्मॉल एमईज म्हणजे जे स्वतः स्मॉल एंटरप्रेनर आहेत, जे ऑर्गॅनिक गोष्टी बनवतात. बायोटेकच्या विद्यार्थ्यांसाठी याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे यासाठी, कारण आपल्या बायोटेकचे विद्यार्थी स्वतः काही ऑर्गॅनिक प्रोडक्ट तयार करतात, ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स तयार करतात, बायो फर्टिलायझर्स तयार करतात. मायक्रोचे विशिष्ट विद्यार्थी, या विद्यार्थ्यांसाठी याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. सोबतच मार्केट इन्फॉर्मेशन आणि सप्लाय चेन पॉलिसी मध्ये आपले सगळे विद्यार्थी काम करू शकतील. मार्केट अनालिसिस साठी रिसर्च एक्सपर्ट म्हणून इथे त्यांना मार्केट एक्सपर्ट म्हणून शेतकऱ्यांसोबत काम करायचे. मार्केट व्हॅल्यू असेल, ब्रँड व्हॅल्यू असेल, त्याला वाढवायचं कसं, त्याची प्रोसेसिंग कशी, याच्यामध्ये बायोटेक असो, लाईफ सायन्सेस असो, कॉमर्सचे विद्यार्थी विशेषतः याच्यात खूप मोठ्या प्रमाणात काम करू शकते. एक्सपर्ट सपोर्ट आणि 24/7 गायडन्स याच्यामध्ये लाईफ सायन्सेसचे विद्यार्थी असतील. आपले विद्यार्थी योजनेसाठी BA BCom चे असू शकतात. यासोबत कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी याच्यामध्ये आपल्या सोबत असतील, त्याच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांना थेट 5 मिनिटाच्या आत उत्तर देणार आहोत. AI चॅटबॉट आपल्या सोबत आहे, AI फोटो लेक्स आपल्या सोबत आहे, ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्याने फक्त फोटो काढायचा आणि त्याला पिकावरती नियंत्रण लगेचच्या लगेच तात्काळ मिळेल. त्यासोबत फिजिकल सपोर्ट आपण 3 लेअर मध्ये देतो, त्यामध्ये विद्यार्थी असेल, AI चॅटबॉट असेल आणि दुसरं महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं तिसरं म्हणजे वैज्ञानिक असेल. डिजिटल सर्व्हिस जसं मी आपल्याला सांगितलं, कम्युनिटी प्लॅटफॉर्म आहे, फायनान्शियल सर्व्हिसेस आहे, याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळणार आहेत. हे 6 आधारस्तंभ सीकेसूचे शेतकऱ्यांना मानसिक दृष्ट्या समजून घेणारे आहेत, आधुनिक दृष्ट्या साक्षर करणारे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक दृष्ट्या सक्षम करणारे आहेत. निश्चय हाच पुन्हा शिवकालीन सशक्त, समृद्ध आणि सुदृढ शेतकरी बनवण्याचा माझं सर्वांना आव्हान आहे. सीकेसू संबंधित सर्व गोष्टी या RSML ऑफिशियल वरती सगळ्यांना मिळत राहतील. त्या संबंधित सीकेसू नेमकं काय आहे हे अजून येत्या काळात आपल्याला समजेल. सीकेसूची स्थापना 2026 पर्यंत होईल, त्याविषयी सर्व विद्यार्थ्यांना आतापर्यंत याचे कॅम्पसमध्ये 2 ते 3 सेशन झालेत. यामध्ये जे विद्यार्थी जोडले गेले आहेत त्यांना सर्वांना माझं आव्हान आहे की इतर येत्या काळात शैक्षणिक वर्ष जे सुरू होईल जून पासून, त्याच्यामध्ये आपल्याला या प्रकल्पासंबंधित अजून सखोल माहिती होईल. त्यामध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं. विद्यार्थ्यांची संख्यापेक्षा या प्रकल्पाला आपण शेतकऱ्यापर्यंत कसं जास्तीत जास्त संख्येने नेऊ शकू यासाठी सर्वांनी काम करावं. सर्व प्राध्यापक वर्गांना माझं निवेदन आव्हान आहे की आपण सर्वांनी याला एक आशीर्वादाच्या माध्यमातून कसं पुढे नेऊ शकतो यासाठी काम करावं. मुळात सीकेसूच्या अंतर्गत इनोव्हेशन हब एक नवीन संकल्पना आपण विकसित करतोय. एक IQSC विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपण याच्या माध्यमातून इनोव्हेशन हबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे स्टार्टअप्स उभा करणं असो, त्यांचे कॉपीराइट असो, पेटंट असो, या पद्धतीचं काम आपल्याला करायचंय.
प्राध्यापकांचे रिसर्च पेपर आणि विद्यार्थ्यांचे इंटिग्रेटेड रिसर्च पेपर आपण जास्तीत जास्त कसे इंटरनॅशनल जर्नल्सला यासोबत नॅशनल इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसला आपण कसे प्रेझेंट करू शकू ICARच्या ठिकाणी या संबंधित काम आपण करतोय. NRIF रँकिंगसाठी CKSU खूप मोठं योगदान देते, कारण ICAR आपल्यासोबत डायरेक्टली जोडल्या कारणास्तव NRIF रँकिंग मध्ये आपल्याला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. विद्यार्थी कस्टमाइज सेंटरमध्ये काम करतायत, प्रायव्हेट लिमिटेड मध्ये इन कॅम्पस आपण करण्याची गोष्ट करतोय. म्हणजेच इफ्को असो किंवा अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्या सहकारी क्षेत्रात नामांकित फक्त भारतात नाही तर आंतरराष्ट्रीय दर्जावरती त्याची दिलीप संघाणी आपल्या या प्रकल्पासोबत आपले महत्वाचे घटक म्हणून काम करतायत. आपल्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. म्हणजेच ग्रामीण भागातील पूर्ण विकास, सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण एकत्रित आलो आहोत. या चळवळीला, शिवाजी महाराजांच्या स्वप्नाला आपल्याला सत्यात उतरवायचंय आणि पुन्हा त्यांच्या काळातील जसा सुवर्ण युग होता तसा स्थापन करायचा आहे. तसे सर्वांनी या प्रकल्पाला एक भक्कम आधार देऊन लवकरात लवकर आपल्या प्रांगणात उभा करून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मला आपण सर्वांनी सहकार्य करावं असं मी सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.